ॲज यू कॅन एबल टू सी आता वाजलेले आहे 10:55 झाले. आज हाय, वेलकम टू अनदर व्लॉग ऑफ श्रुती. आणि बरंच काही. आजचा व्लॉग स्पेशल काय आहे ते मी पहिलेच सांगून देते. ॲक्च्युली आज आम्हाला जायचं आहे माझ्या फ्रेंडकडे. तिच्याकडे पाणीपुरीची पार्टी आहे. पार्टी म्हणजे असं काही नाही आहे. जनरली आम्हा मैत्रिणींना भेटायला खूपच कमी चान्स मिळतो. लास्ट टाइम आम्ही 31st भेटलो होतो. त्याच्यानंतर सगळ्यांचे मुलांची स्कूल, घर या सगळ्यांमध्ये इतकं गुंतून जातो की फक्त खाली सोसायटीमध्ये हाय हॅलो इतकाच वेळ मिळते. तर आज सगळ्यांचा प्लॅन डिसाईड झाला आणि आम्ही आज चाललो किरणकडे. आणि ती खूप सुगरण आहे, म्हणजे खूप छान पाणीपुरी बनवते ती. तर आज आम्हाला तिच्याकडे जायचं आहे. तर मला तिच्याकडे 5 वाजता जायचं आहे. तर म्हणून मग मला आज फटाफट माझे कामं संपवायची आहे. आता इट्स ऑलमोस्ट 1:30 वाजलेले आहे आता. आणि अदिरा स्कूलमधून आली, तिचं जेवण वगैरे झालं. आता तिचं होमवर्क घेते मी. 2 वाजेपर्यंत तिचं होमवर्क घेईल आणि मग ती थोडी नॅप घेईल. तिच्या नॅप टायमिंगमध्ये मी माझं काम करेल. बट त्याच्या आधी मग मी तुम्हाला थोडंसं दाखवून देतो की म्हणजे आज मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बिजगुरुकुलमध्ये कोणत्या कोणत्या टाईप्सच्या ट्रेनिंग्स होते, काय काय टेस्टिमनीज आहे हे थोडं दाखवून देते. मग नंतर डिरेक्ट व्लॉग आपण माझ्या मैत्रिणीकडे सुरू करू. अधीरा होमवर्क करत आहे. तिचं होमवर्क फिनिश करवते मी आणि तोपर्यंत मी तुम्हाला आजच्या ट्रेनिंग्सबद्दल दाखवून देते. तुम्ही इथे बघू शकता बिजगुरुकुलचा ऑफिशियल लर्नर्स पेज आहे. इथे सगळ्या ज्या ट्रेनिंग्स वगैरे होतात तुम्ही इथे बघू शकता. बघा इथे जे आहे ना मीन्स तुम्ही फ्रीलान्सिंग करून तुमचा जो पहिला क्लायंट आहे तो कसा अप्रोच करू शकता थ्रू लिंक्डइन, याच्याशी रिलेटेड आज ट्रेनिंग आहे. सो या टाईप्सच्या ज्या ट्रेनिंग्स आहे ना फ्रीलान्सिंग रिलेटेड तुम्हाला इथे मिळतात. प्लस तुम्ही जे सर्टिफिकेशन्स वगैरे म्हणजे कोर्सेस वगैरे कंप्लीट करताना त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन्स वगैरे मिळते. ठीक आहे. त्या सर्टिफिकेशन्स थ्रू तुम्ही जॉबसाठी पण अप्लाय करू शकता. फ्रीलान्सिंग अँड ऑल सगळं काही करू शकता इथे. आणि हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये तुम्हाला मीन्स मल्टिपल टाईप्सच्या ट्रेनिंग्स वगैरे मिळतात. हे बघा इथे सेल्स क्लोजिंगवाल्या पण ट्रेनिंग्स वगैरे आहेत. म्हणजे ऑल टाईप्स ऑफ गायडन्स तुम्हाला इथे मिळते. आता तुम्ही इथे बघू शकता ही एक शी इज अ स्टुडंट आणि तिने बिजगुरुकुलमधून आत्तापर्यंत बघा 1 महिन्यात तिने 3.5 लाखापेक्षा जास्तीची अर्निंग क्रिएट केलेली आहे. म्हणजे अशा मल्टिपल इथे अशा टेस्टिमनीज आहे ज्या इथे तुम्हाला मिळतात. तुम्ही इथे बघू शकता त्या आहे जोशना. त्यांनी बिजगुरुकुलमधून तुम्ही इथे त्यांचा रिव्ह्यू चेक करू शकता. त्यांनी बिजगुरुकुलमधून मीन्स होममेकर आहे, मदर आहे आणि यू वोंट बिलीव्ह त्यांनी बिजगुरुकुलमधून 30 लाखाची इन्कम जनरेट केलेली आहे. अशा फिगर्स बघायला पण थोडं म्हणजे हे वाटते ना की मीन्स अनबिलिव्हेबल वाटते. बट इट्स नॉट लाईक दॅट. ते खरंच इट्स ट्रूथ अनबिलिव्हेबल आहेच. बट जर सपोज तुम्हालाही म्हणजे अजून याच्यातच काही करायचं आहे बिजगुरुकुलमधून तुम्हाला मल्टिपल अर्निंग ऑप्शन्स इथनं मिळतात. सो तुम्ही इथनं करू शकता. चहा तर किरणकडे पण बनणार आहे. बट माझं असं असते की जर माझी चहाची वेळ असली आणि त्यावेळेस जर मी चहा नाही प्याली तर मला कसं होते. आय एम डाय हार्ड चाय लवर. आणि आता अदिरासाठी मी थोडं दूध आणि बिस्किट बनवून घेते. म्हणजे ती ज्या वेळेस आता तिचा क्लास असतो मी तिला क्लास ड्रॉप करेल फॉनिक्स क्लासला आणि त्याच्यानंतर मग माझ्या फ्रेंडकडे जाईल. रेडी होता थोडा वेळच झाला आणि दुपारी मी थोडी नॅप घेतली. कारण असं होतं की सकाळपासून उठून जाते मी, तर मला दुपारी थोडा रेस्ट पाहिजे असते. तर मी हार्डली अर्ध्या तासाची वगैरे नॅप घेते. अदिरा झोपली राहते तेव्हा आणि माझं काम वगैरे संपलं तेव्हा. जर काम जास्ती असलं तर नाही घेत. बट आज थोडंसंच होतं. सो आज मी थोडी लेटली होती. सो दिस इज द पर्क ऑफ वर्क फ्रॉम होम. म्हणजे बिलकुल टेन्शन नाही राहत, काही नाही राहत. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी एकदम सुरळीत चालतात. सो आय एम ब्लेस्ड. आणि आजची जी अर्निंग आहे ना ती मी संध्याकाळी रात्री अपडेट करेल. ठीक आहे. सो आता मी चालली माझ्या फ्रेंडकडे. सो तिथे जाऊन अर्धा जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करू. किरणचा फ्लॅट नंबर एव्हरी टाईम विसरून जाते आणि मी तिचा नंबर फ्लॅट नंबर वाईज सेव्ह नाही केला तर मला आठवण नाही राहत. तर मला एव्हरी टाईम तिला कॉल करावा लागते की मी येत आहे, मला फ्लॅट नंबर सांग. आणि तिला माहिती राहते की मी येत आहे. नाही तर म्हणजे आता मी सरप्राईज देणार होती बट शी ऑलरेडी नो की मी येत आहे.
अँड ॲज अ ऑलरेडी टोल्ड यू की तिला माहिती होतं की मी येणार आहे, म्हणून ती गेटवरच उभी होती माझं वेलकम करायला. अँड आय एम द फर्स्ट वन, म्हणजे मी पहिली होती येणारी. म्हणजे मला असं वाटलं की मी लेट जाईल, बट माझ्या मैत्रिणी म्हणजे आम्ही कधीच ऑन टाईम पोहोचणार नाही. सो वन बाय वन आता सगळ्याच जणी येत आहे, आणि त्याच्यातली फर्स्ट वन मी होती. आणि प्रत्येकीची वेगळी एंट्री होती. आणि असं होतं की जे आमचे ओरिजिनल ऑडिओज होते ना, ते म्हणजे आमचे जे ओरिजिनल व्हॉइसेस होते ते जास्ती बेटर होते. बट मागे ना 90sवाले सॉंग्स सुरू होते, सो त्याच्यामुळे कॉपीराईट इश्यू याच्या आधी एक वेळा येऊन गेलेला आहे, म्हणून मला व्हॉइस ओव्हर्स टाकावे लागले. नाही तर आमचा जो ओरिजिनल व्हॉइस आहे, ओरिजिनल कॉमेडी आहे, ती बघण्यात अजून जास्ती मजा येत होती. आणि ही काहीतरी दुसऱ्या कोणाची तरी ॲक्टिंग करून दाखवत होती, आणि ती एकदम शूट झाला. आणि एवढ्या सगळ्यामध्ये किरणनी आमच्यासाठी गुजिया बनवून ठेवल्या होत्या. गुजिया होत्या आणि आपल्या मराठीमध्ये करंजी होती, करंजी आणि शंकरपाळे. आणि टेस्ट खरंच खूप अमेझिंग होता, म्हणजे खूप यम्मी होतं. आणि तिचं पोटच फक्त दुसऱ्यांना खाऊ घातल्यावर भरते, तर हे त्याच्यातलं आहे. आणि तुम्ही आमच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहे ना, ते बघून तुम्ही हे करू शकता, अंदाजा लावू शकता की किती छान असेल. आणि हे आमचे ओरिजिनल व्हॉइसेस होते, बट मागे खूप फुल व्हॉल्यूममध्ये 90sवाले सॉंग्स केकेचे सॉंग सुरू होते. म्हणून मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागला. नाही तर त्या दिवशी म्हणजे फुल ऑन मस्ती, म्हणजे खूप छान मजा आली. आणि किरण फुल ऑन म्हणजे पूर्णपैकी तिने एकदम गोष्टी एकदम प्रॉपर प्लॅन करून ठेवल्या होत्या. म्हणजे आम्ही येऊ तर आम्ही काय करू, कसं करू. म्हणजे आम्ही तर तिला सजेशन दिलं की म्हणजे तू एक बर्थडे प्लॅनर किंवा वेडिंग प्लॅनर बनवू शकते, कारण तिने गोष्टी एकदम प्रॉपर मॅनेज करून ठेवल्या होत्या. आणि तिने आमच्यासाठी हा जो एक गेम आहे ना, हा गेम तिने सर्च करून ठेवला होता. हा आमच्यासाठी नवीनच होता. असं होतं, ती जी कॅन्डल आहे ते कॅन्डलमध्ये हातात जी माचीसची काडी आहे ती विजतपर्यंत तुम्ही किती जास्ती बेंगल्स त्याच्यात टाकू शकता, तो विनर असं होतं. आणि हा जो गेम आहे ती एक्सप्लेन करत होती आम्हाला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिला माझा टर्न होता, कारण क्लॉकवाईज फिरत होतं. आणि माझा जो काउंट होता तो होता 16. आणि त्याच्यानंतर 1 बाय 1 सगळ्यांचे नंबर आले. त्याच्यानंतर होता सुजाताचा नंबर, तिची स्पीड बघून तुम्ही बघू शकता, तिचा काउंट होता 23. त्याच्यानंतर होता स्मिताचा नंबर, स्मिताचा जो काउंट होता तो होता 26. आणि म्हणजे असे 1 बाय 1 जो काउंट होता ना, तो इन्क्रीजच होत होता. आणि ऋतूचा तसा झाला होता की म्हणजे तिचा हात तो लेफ्ट पडत होता, तर तिला ते जमत नव्हतं, म्हणून तिने पुन्हा स्टार्ट केलं. आणि तिचा जो काउंट होता म्हणजे पूर्ण 30च्या 30 बेंगल्स तिने टाकल्या. आणि या लोकांची स्पीड बघून मला असं वाटलं की यार, माझ्या वेळेस जी माचीसची काडी आहे ना, ती जास्ती पटापट जळली होती. बट इट्स ओके, खूप मजा आली आम्हाला याच्यात. आणि याच्यातली जी विनर होती ना, ती होती किरण आणि ऋतू. आणि या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की मी खूप वाईट प्रकारे हारलेली आहे. आणि मग माझ्या मैत्रिणी मला चेअर करत होत्या की बेटर लक नेक्स्ट टाईम. म्हणजे 16 आणि 30मध्ये किती डिफरन्स आहे ना. आणि किरणनी आमच्यासाठी म्हणजे गिफ्ट्स पण आणून ठेवले होते. त्याच्या मागचं रिझन असं होतं की श्रावण महिना सुरू आहे, आणि श्रावणमध्ये सखी लोकांना काहीतरी गिफ्ट देत असते, म्हणून तिने आमच्यासाठी गिफ्ट पण आणून ठेवले होते. तर म्हणजे हे आमच्यासाठी एक थोडंसं सरप्राईज होतं. अँड वी वी आर व्हेरी सरप्राईज. म्हणजे तिने ॲक्च्युली या गोष्टी खूप छान प्लॅन केल्या होत्या. कशाचा बीच शुरू है, देखो लड़की ने कितना कुछ बना के रखा. मतलब अगर ऐसा होस्ट हो तो हम रोज आए ना खाने. इतने प्यार से कितना, मतलब कितना अच्छा लगता है. बताओ बहनों, किस ने कौन सा काम किया है. किरण, ये चटनी मैं लाई हूँ, और ये देखो ये अनियन मैं वहाँ से किचन से उठा के लाई है. यस. और ये क्या कुछ नहीं किया, इसने कुछ नहीं किया. अच्छा गाना लगाया. मैं अपने बच्चे को खिला रही हूँ. नहीं, ये जो पूरी मेहनत है ये पूरी इनकी है. और हमें इनके घर में आने के बाद खाने में इसलिए मजा आता है क्योंकि उसका मुंह देख के ही हम लोग एकदम खुश हो जाते हैं. मतलब बहुत ज्यादा प्यार से, मतलब जितने प्यार से वो बनाती है ना, मतलब लिटरली. इसलिए हमको
मतलब ये तारीफ नहीं है, इट्स ट्रू वर्ड्स, सीरियसली। क्योंकि वो देख के हमारा ये हो गया तो उनका ले लो, वो देखो अभी खाने वाली है। वहाँ पे देख लो, देखो कितना बड़ा खोला लड़की ने। अभी मेरी बारी, मेरी टाइम, मेरी टाइम। तुम्हारा पति फोन कर रहा है। आशु के लिए भी देखो बहन, आशु के लिए भी बनाना। किरण के घर में रितु के हाथ की चाय। आशु बना दे। कोई दूध चाहिए? आज आम्ही बोलो बोलो। रितूच्या हातचा चहा पिणार। बोल दो आपके लिए बना रहे बेटा, आपके लिए। चाय और चाय अच्छी बननी चाहिए, नहीं तो तुम्हारा गिफ्ट वापस। एक सेकंड रुको, ऐसा है क्या? ये जैसे बनाती है ना वैसे, ये लो। ऐसा है क्या? ऑलवेज यार मैं नहीं दूंगी मेरा गिफ्ट। नहीं, क्योंकि वैसे भी मेरे को पिंक बड़ा अच्छा लगा था तो मैं ले लिया। तुम्हारा फोटो घर पर पिंक ले लिया। इसने लिया ना, तिहार ले लो और ले लो, दूध है और चाहिए इतना डाल दे, दूध डाल दो, बस हो गया, डाल दो। देखो किती एनर्जीनी कुटत आहे अदरक। देखो भाई, क्या समझ के तुम कूट रही हो? बस वही जो तुम समझ गए। पति हाथ में नहीं आता है कूटने के लिए, इसलिए। मेरा पति बहुत प्यारा है, पति को मैं कूट नहीं सकती। पूरे घर वालों को कुटवा लो तुम मुझसे। हाँ सही बोली, पति। अच्छा अभी मतलब ये वीडियो में पति को शेयर करूंगी। देखो तुम्हारी बीवी तुम्हारी कितनी तारीफ कर रही है। पति को पता है कि उसकी बीवी उनकी बहुत तारीफ करती है। मैं एक ये होते हैं लोग जो चाय को कम ज्यादा करके उबालते हैं और दूसरे टाइप में आते हैं उसको गिरा के रहेंगे, गिरा के मारेगी। बच। देखो हम लोगों को देखो, मतलब खाएंगे भी और पैक भी करके लेकर जाएंगे। जब इतना अच्छा बन जाएगा तो सब पैक करके लेके जाते हैं। थैंक यू मुझे आते ही नहीं है। थैंक यू सो मच किरण, हमें इनवाइट करने के लिए। थैंक यू सो मच फॉर कमिंग। थैंक यू किरण, थँक यू सो मच। सो मी ऑलमोस्ट 7 वाजता घरी आली, कारण ही ऑफिसमधनं आले होते. आता घरी आली मी, म्हणजे सकाळची थोडीशी भाजी होती, तर फक्त आता मला पोळी बनवायची होत्या आणि मी तर आता इतकं सगळं खाऊन आलं, माझी तर बिलकुलच इच्छा नाही आहे काही खायची. तर आता 8 वाजले आहे, 8 वाजता माझा एक सेशन आहे, तर तुम्ही बघू शकता सेशन. राइट मैं पहले वर्किंग भी थी, बट उतना एक्सपोजर जो होता है ना, व्हेन वी टॉक टू मोर एवरीडे न्यू स्ट्रेंजर्स एंड ऑल, सो वो कॉन्फिडेंस अलग आता है. तो वो बुजुर्गों ने मुझे दिया है. एंड नॉलेज की तो कोई कमी नहीं है, हर हफ्ते सेशंस है, ट्रेनिंग्स यू कैन अटेंड. तो अगर रोज हैमर किया जाता है आपके दिमाग पे विद नॉलेज, है ना, तो अगर आप स्किप भी कर रहे हो, इग्नोर भी कर रहे हो, तो यू कांट इग्नोर मच. यू विल बी गेटिंग मेनी लर्निंग एस्पेक्ट एंड एवरीथिंग, एंड पर्सनल ग्रोथ स्पेशली बहुत. तुम्ही इथे बघू शकता एव्हरी वीक ट्रेनिंग्स होतात, ठीक आहे. आणि आजचा जो वेनसडे आहे, वेनसडेला तुम्ही तुमचा फर्स्ट फ्रीलान्सिंग क्लायंट थ्रू लिंक्डइन कसा लँड करू शकता याच्याशी रिलेटेड पूर्ण ट्रेनिंग होती. अँड या ट्रेनिंगमध्ये एकदम प्रॉपर पूर्ण गायडन्स मिळालं, म्हणजे की तुम्ही कसे फ्रीलान्सिंग करू शकता. तुम्ही म्हणजे क्लायंट्स म्हणजे असंच लिंक्डइनवरून पण होते, लिंक्डइनवरून तुम्ही कसे क्लायंट्स वगैरे ग्रॅब करू शकता त्या टाईप्सची ट्रेनिंग्स होती. आणि तुम्ही ते बघू शकता ट्रेनिंग्सचे फीडबॅक. म्हणजे जर सपोज तुम्ही बिगिनर पण आहे, बिगिनरही असले, तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे, मीन्स लिंक्डइनचा एल पण नाही माहिती आहे, तर लिंक्डइनवरूनही प्रोफाईल बिल्डिंग करून तुम्ही कसे कनेक्शन्स क्रिएट करू शकता, तिथून तुम्ही तुमचे क्लायंट्स कसे ग्रॅब करू शकता, सगळ्या टाईप्सच्या ट्रेनिंग्स तुम्हाला इथे मिळते. अँड आता तुम्हाला असं वाटत असेल की ही तर ट्रेनिंग आपली मिस झाली, बट डोंट वरी, तुम्हाला इथे लाईव्ह अँड रेकॉर्डेड दोन्ही टाईप्सचे मिळते, ठीक आहे. मीन्स तुमच्याला लास्ट 5 वर्षापासून तितकेही सगळ्या ट्रेनिंग्स झाल्या, सगळ्या तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये इथे अवेलेबल आहे. सो तुमची एकही कोणत्याच प्रकारची जी ट्रेनिंग आहे ती मिस होत नाही.
म्हणून इतका फ्लेक्झिबल प्लॅटफॉर्म आहे. म्हणून फ्लेक्झिबल टायमिंग्समध्ये तुम्ही कधीही तुमचा टायमिंग्स ॲडजस्ट करून या गोष्टी लर्न करून इम्प्लिमेंटेशन करू शकता. तो माझ्या मागे आता अजून हे एक नवीन काम आलेलं आहे. हे माझ्या हजबंडने ऑफिसमधून येताना भाजीपाला आणला. आता हे त्यांना ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खूप चांगले दिसतं म्हणून, आणि तशी मेथी खूप छान फ्रेश दिसत आहे. मेथी तोडायची आहे, सांबार तोडायचा आहे, पालक तोडायची आहे, अँड बाकी सगळे व्हेजिटेबल्स आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये चांगले व्हेजिटेबल्स भेटले ती खूप मोठं नशीब आहे. आता हेही एक काम माझ्या मागे आहे. आता उद्या सकाळीचं सगळ्यात पहिलं काम म्हणजे हा भाजीपाला तोडणं, नाहीतर ही मेथी तर खराब होऊन जाईल. झोपायला थोडा वेळ होता म्हणून म्हटलं आता थोड्या भाज्या तोडून घ्यावं. म्हटलं तर मेथी आणि सांबार, सगळ्यात पहिले सांबारचा नंबर आहे, नंतर मेथी तोडेल, नंतर मी लाईव्ह पे आउटपुट दाखवेल. सो नाव इट्स टाईम फॉर द लाईव्ह अर्निंग अपडेट. मी तुम्हाला दाखवून देते. आता वाजलेले आहे ना 11, म्हणजे 10:54 झालेले आहे. अँड इग्नोर्ड माय टायर्ड फेस, कारण मी आतापर्यंत बसून भाज्या तोडल्या. मेथी राहिलेली आता ती मी उद्या तोडेल. बट आता झोपायची वेळ झाली आहे, कारण जर मी लेट झोपेल तर उद्या मॉर्निंगला मला उठायचं आहे. तर म्हणून मला तसं टायमिंग मॅनेज करावा लागतो. तर म्हणून मी आता तुम्हाला माझं लाईव्ह अर्निंग अपडेट दाखवून देते. आज मी किती अर्निंग केलेली आहे. सो चला बघू. ॲज यू कॅन एबल टू सी आता वाजलेले आहे 10:55 झाले. आज बुधवार आहे अँड डेट आहे जुलै 23. ओके. अँड मी तुमच्यासोबत डॅशबोर्ड रिफ्रेश करत आहे. ठीक आहे, रिफ्रेश केला आहे आणि तुम्ही बघू शकता माझी जी आजची अर्निंग आहे ती 7,000 रुपीज आहे. ठीक आहे, सिंगल डे अर्निंग. अँड लास्ट 7 डेजमध्ये म्हणजे कॅन यू बिलीव, म्हणजे मला ना 1 महिन्याचाही पगार कोणी एवढा ऑफर नव्हता केला जेवढं मी 1 हप्त्यामध्ये अर्न केला आहे. अँड लास्ट 30 डेजमध्ये जी माझी अर्निंग आहे ती 1 लाख रुपीज आहे. इट्स ऑल बिकॉज ऑफ डिजिटल स्किल्स. तुम्ही इथेही चेक करू शकता लॅपटॉपवर. आजची जी डेट आहे, आजची जी अर्निंग आहे माझी 7,000 आहे. अँड लास्ट 7 डेजमध्ये मी 57,000 अर्न केलेले आहे. मी लॅपटॉपवरही तुम्हाला डेट चेक करून देते, म्हणजे तुम्हाला काही डाऊट नाही जायला हवा. आजची जी डेट आहे 23 जुलै 7,000 रुपीज. अँड लास्ट 28 जुलै 18,000 रुपीज. अँड 18 जुलै 18,000 रुपीज. म्हणजे these kinds of crazy results I have created. And yes, of course याच्यात डेली अर्निंगचं पोटेन्शियल आहे, बट मीन्स इट्स डिपेंड, म्हणजे रोज अर्निंग होते किंवा वीकली होते, म्हणजे इट्स डिपेंड्स ऑन द फ्लो किंवा क्लायंट्स किंवा म्हणजे तुमची जी क्लोजिंग्स आहे त्याच्यावर डिपेंड करते. बट पोटेन्शियल तर इतकं आहे या प्लॅटफॉर्ममध्ये. तुम्हाला कंपनी अजून बिझगुरुकुल तुम्हाला अजून एक करिअरचं ऑप्शन प्रोव्हाइड करते. तुम्ही इथनं जॉबसाठी पण अप्लाय करू शकता अँड प्लस तुम्ही इथनं फ्रीलान्सिंगसाठी पण अप्लाय करू शकता. हाही ऑप्शन तुम्हाला देतो. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. पूर्ण जो दिवस होता तो जो आहे मॉर्निंगपासून मी शूट केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. सो मला हे सांगायचं आहे की हे जे काम आहे याच्यासाठी ना तुम्हाला कोणते डेडिकेटेड अवर्स द्यावे लागेल नाही, तुमचं कोणतं शेड्यूल डिस्टर्ब होत. फक्त तुमचं एक लर्निंग माइंडसेट असायला हवा आणि तुमच्या जवळ फक्त 2 ते 3 फ्लेक्झिबल अवर्स असायला हवे. म्हणजे तुम्ही तुमच्या शेड्यूलमधून जर समजा 2 ते 3 फ्लेक्झिबल अवर्स मॅनेज करू शकत असाल तर तुम्ही अशी अर्निंग्स, असे रिझल्ट्स डेफिनेटली जनरेट करू शकता अंडर माय मेंटॉरशिप. अँड सो कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. गुड नाईट.